आंदोलन न थांबवता मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेसाठी बच्चू कडू आज मुंबईत येणार। बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार। तर 30,000 पेक्षा जास्त पेन्शन असणाऱ्याला कर्जमाफी देऊ नका, कडूंचं विधान। जरांगे पाटील बच्चू कडू यांच्या आंदोलनात सहभागी। काल 6 वाजता सरकारनं डाव टाकला, डाव हा प्रतिडावानेच मोडावा लागणार, जरांगे पाटलांचं विधान। मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख न दिल्यास रेल बंद केल्याशिवाय राहणार नाही, शेतकरी प्रश्नी कडूंचा आक्रमक पवित्रा। शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची सरकारची भूमिका, पण कर्जमाफीसाठी लागणारा वेळ हा द्यावा लागेल, बैठकीतून तोडगा काढू, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। बच्चू कडू लढवय्ये नेते, सातबारा कोरा करण्यात कडूंना यश आल्यास आम्ही स्वागत करू, बच्चू कडूंच्या आंदोलनावरून खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहार प्रकरणी रवींद्र धंगेकर आक्रमक, धंगेकर पोलिसात तक्रार करण्यासाठी दाखल। 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चासाठी मनसेची जय्यत तयारी, ठाकरेंच्या सेनेनंतर आज मनसेकडून देखील प्रेझेंटेशन होणार। राज ठाकरे लावडे तो व्हिडिओ दाखवत पोलखोल करणार। राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेकडून राज्यभर मतदार यादी तपासणी मोहीम। मतदार यादीत एकाच व्यक्तीचं 2दा नाव, मात्र दोन्ही नोंदींमुळे फोटो वेगवेगळे। 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चाबाबत विरोधकांची आज बैठक, दुपारी 12:30 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक। शरद पवार, ठाकरे बंधू आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बैठकीत सहभागी होणार। मंत्री माणिकराव कोकाटेंच्या बदनामी प्रकरणी पोलिसांचा कोर्टात अहवाल सादर। रमी प्रकरणी रोहित पवार यांनी माफी मागितली नाही, कोकाटेंकडून कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा दाखल। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटींचा निधी वितरित। 18 नोव्हेंबरपासून ई-केवायसी पूर्ण करा, मंत्री आदिती तटकरेंचं आवाहन। पीक पाहणी नोंदणीला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ, राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय।